लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753. राहुरी नगरपालिकेला इथं आता कोणी वाली नाही, आमदारांचंही लक्ष नाही, निवडणूक न झाल्यामुळे नगराध्यक्ष नाही, बॉडी नाही, सीओच्या हातात. म्हणजे पर्यायानं राज्य सरकारच्या, भारतीय जनता पक्षाच्या राज्य सरकारच्या हातामध्ये आता इथला कारभार गेल्या 2-3 वर्षापासून आहे. यामध्ये किती अन्याय राहुरीकरांवरती हे सरकार करतंय याचं एक मी तुम्हाला उदाहरण देतो की 8 मे 2025 रोजी राज्य शासनानं एक GR काढला आणि जे वैशिष्ट्यपूर्ण अनुदान म्हणून एक राज्य सरकारचं अनुदान असतं त्यातले 50 लाख रुपयाची कामं ही जी राहुरी नगरपालिकेला दिली होती ती राज्य सरकारनं कॅन्सल केली आणि राहुरी नगरपालिकेचा 50 लाख रुपयाचा निधी कपात केला, काढून घेतला आणि ती कामं कर्जत नगरपंचायतला ते 50 लाख रुपयाचा निधी या राज्य शासनानं वळवला. हे आपल्याला दाखवतो, तो GR देखील आपल्याला दाखवतो. म्हणजे इथंही आमदार भारतीय जनता पक्षाचे, इथं सरकार राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं, पण मात्र इथल्या स्थानिक आमदारांच्या दुर्लक्षामुळे असेल म्हणा किंवा कदाचित या भाजपच्या सरकारला राहुरी विषयी काय राग आहे मला माहित नाही की आपल्या नगरपालिकेला आलेले 50 लाख रुपये हे काढून हे कर्जत नगरपंचायतला वर्ग करण्याचा शासन निर्णय नगरविकास विभागाचा हा 8 मे 2025 रोजीचा मी या ठिकाणी आपल्याला दाखवू इच्छितो. तुम्हाला मी याच्या प्रती देखील देतो की ही 8 मेचा हा GR काढून 50 लाख रुपये हे राहुरी नगरपालिकेचा निधी हा वळता केला गेला कर्जत नगरपंचायतला. ही 5 कामं कर्जत नगरपंचायतच्या इथं ही दिलेली आहेत. हा देखील मी तुम्हाला हे देतो. म्हणजे थोडक्यामध्ये इथल्या आमदारांचं असलेलं दुर्लक्ष म्हणा किंवा राज्य सरकारचा राहुरी शहराकडे बघण्याचं काय नेमका पूर्वग्रह दूषित व्ह्यू आहे. कारण मी जेव्हा नगराध्यक्ष होतो त्यावेळेस हे सरकार भाजपचं होतं, त्यावेळेस आम्हाला कुठला निधी मिळाला नाही. फक्त मध्ये महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाच्या काळामध्येच राहुरी शहराला कोट्यावधी रुपयाचा निधी मिळाला. पण जसं आमचं सरकार महाविकास आघाडीचं गेलं, निधी तर यांनी दिला नाही, पण असलेला निधी देखील काढून हा वेगळ्या नगरपंचायतीला, आम्हाला कर्जतला द्या ना, ते पण नगर जिल्ह्यातलीच पालिका आहे, पण वेगळा द्या, पण राहुरीचा काढून मात्र कर्जतला देण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं इथल्या भाजपच्या आमदारांच्या नाकावर टिचून हे काम त्या ठिकाणी केलेलं आहे. याचं मी आपल्याला हा GR, ही 5 कामं आहेत इथं जी दिसत आहेत, ही 5 कामं कर्जत नगरपंचायतीला त्या ठिकाणी मंजूर केली. आता हे आमदार रोहित पवारांचं यश समजायचं, ठीक आहे, त्यांनी त्यांच्या मतदारसंघासाठी, आमदार रोहित पवार साहेबांनी त्यांच्या मतदारसंघासाठी निधी भांडला केला आहे, त्यांचं यश आहे. पण मात्र इथले आमदार मात्र कुठेतरी कमी पडले. कदाचित राज्य सरकारकडं पैसे उपलब्ध आता कमी आहेत नगरपालिकांना द्यायला, म्हणून या नगरपालिकेचे कार्ड त्या नगरपालिकेकडे दे, असा खेळ या राज्य सरकारने चालू केलाय का हे मला खरं काय कळत नाही. पण रोहित पवारांनी मात्र त्यांच्या नागरिकांच्या दृष्टीनं मोठं काम 50 लाख रुपये आणले, कसे आणले, कुठून आणले ते त्यांचं काम नव्हतं. पण मात्र इथल्या आमदारांनी मात्र दुर्लक्ष झालं आणि राहुरीच्या हक्काचे 50 लाख रुपये हे कर्जतला वळवण्यात आलेले आहेत. 10वी-12वीचा निकाल लागला, पण मग भवितव्यासाठी पुढे काय? कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी. मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता. 10वी, 12वी व ग्रॅज्युएशन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत. मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत. मग वाट कसली बघताय? तुम्हीही करू शकता. परदेशात योग शिक्षक बनू शकता. आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्ष स्कूल ऑफ योगा बरोबर. पत्ता: मोक्ष स्कूल ऑफ योगा, संगमनेर.
संपर्क 9518 9988 65, 7499 81 75 84, 00 86 15 80 25 00 743.